मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे आणि कचरा संकलन शुल्काचा मुंबईकरांवरती नवीन भार पडणार का असा एक मोठा प्रश्न आहे। महापालिकेचा आज अर्थसंकल्प होतोय। मुंबईकरांना आता युजर फ्री टॅक्स लागण्याची शक्यता वर्तवण्यात येते। मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये आज याची घोषणा होण्याची शक्यता आहे। प्रत्येक महिन्याला प्रत्येक घरामागे 50 रुपये तर व्यावसायिक 100 रुपयाचा टॅक्स लावला जाईल असं समजतंय। युजर फ्री हा स्वच्छता आणि घनकचरा म्हणून टॅक्स लावला जाणार आहे। या टॅक्समधून मुंबई महापालिकेला वर्षाकाठी 600 ते 700 करोड रुपयांचा महसूल मिळेल। मुंबई महापालिका आयुक्त आजच्या अर्थसंकल्पातल्या भाषणामध्ये घोषणा करणार, परंतु याला विरोध होण्याची खूप मोठी शक्यता आहे। येणाऱ्या महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय पक्षांकडून या संदर्भात विरोधाची शक्यता वर्तवण्यात येते। आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात अधिक चर्चा करूया। वेदांत, मुळात हा जो नवीन शुल्काचा भार मुंबईकरांवरती पडण्याची शक्यता आहे, त्याचं कारण काय आहे? त्याचा संदर्भ नक्की कसा आहे आणि त्याचबरोबर या संदर्भामध्ये विरोधकांची भूमिका किती आक्रमक असण्याची शक्यता आहे? पूर्वी ज्या प्रकारे आपण बघतोय मुंबई महापालिका विविध प्रकल्पांवर मोठा खर्च करते, हजारो कोटींचे हे प्रकल्पाचे कामं सुरू आहेत आणि त्यासाठी विशेष तरतूद या सुद्धा अर्थसंकल्पात असणार आहे। आणि एकीकडे उत्पन्न म्हणजे महसूल कमी झालेला आहे, कारण 2015 पासून मालमत्ता करामध्ये सुधारणा झालेली नाहीये, त्यामुळे जो मोठा महसूल मुंबई महापालिकेला मिळतो तो महसूल मिळत नाही। त्याशिवाय मुंबईतल्या एंट्री पॉईंट्समध्ये जो टोल वसूल केला जातो तो सुद्धा बंद झालेला आहे आणि त्यामुळे महसूल वाढवण्यासाठी कशा पद्धतीने आपल्याला नियोजन करता येईल याचा विचार मुंबई महापालिका या अर्थसंकल्पात करण्याची शक्यता आहे। आणि त्यामुळेच कर संचलन जो कर आहे तो यामध्ये घेतला जाऊ शकतो। ज्या प्रकारे स्वच्छता केली जाते, त्याशिवाय कचरा जो आहे कचऱ्याचं जो संकलन केलं जातं त्या कचरा संकलनावर हा कर लागू शकतो। जसं तू म्हणालीस की 50 रुपये प्रत्येक महिन्याला घरातनं आणि व्यावसायिक जिथे गाड्या आहेत त्यांच्याकडनं 100 रुपये प्रति महिना हा कर कचरा संकलनाचा कर हा वसूल केला जाऊ शकतो, स्वच्छतेचा हा कर वसूल केला जाऊ शकतो। असं झालं साधारणपणे 600 कोटी रुपये मुंबई महापालिकेला मिळू शकतात। मात्र दुसरा शक्यता ही सुद्धा आहे, कारण निवडणुकीचं हे वर्ष आहे मुंबई महापालिकेचं आणि त्यामुळे निवडणुकीचं वर्ष असताना अशा प्रकारे कर हा मुंबईकरांवर लावला जाणार का? कारण अशा प्रकारे जर कर लावला तर नक्कीच विरोधकांकडनं मोठा याला सगळ्याला विरोध होऊ शकतो आणि त्यामुळेच या सगळ्याचा विचार सुद्धा मुंबई महापालिकेला करायचा आहे। मात्र ज्या प्रकारे मोठ्या तरतुदी या जे मोठे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पासाठी जो खर्च करावा लागतोय त्यासाठी ज्या ठेवी आहेत त्याच्यातून हे पैसे खर्च करावे लागतात आणि त्यामुळेच महसूल वाढावा त्या दृष्टिकोनातून अशा प्रकारे कचरा संकलन कर किंवा इतर जे कर आहेत त्या संदर्भात या अर्थसंकल्पात विचार केला जाऊ शकतो। पूर्वी धन्यवाद वेदांत आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर एकंदरीत नवीन युजर टॅक्स आता सर्वसामान्यांना लागणार का मुंबईकरांना, हा एक मोठा प्रश्न आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।